खेळ सुरू होणार आहे. प्री क्वार्टर नंबर 2 चा एक मोठा बॅटल. पुरंदर बनाम दौंड, दोन मोठ्या तालुक्यातल्या दोन मोठ्या टीम्स. पहिल्या षटकासाठी बॉलिंग मार्कवरती ऋषी नातू. या स्पर्धेतला सर्वाधिक मोठा वैयक्तिक धावफलक बनवणारा खेळाडू 71 ची इनिंग या आधीच्या मॅचमध्ये या खेळाडूने दाखवली होती. तर आता या मॅचमध्ये सुद्धा बघायचं आहे. इथे पहिल्यांदा आम्ही शतरक्षण करू या निर्णयाबरोबर सिद्धेश्वर. पहिलं षटक घेऊन ऋषी नातू. नव महाराष्ट्र भिवरी. पुरंदर तालुक्यातील एक गाव एक टीम मधला फॉर्मॅट मधला हा चांगला दबदबा तयार करणारा संघ आहे. संदीप काळे बरोबरही तामोल आतमध्ये उभा आहे आणि संदीप काळेचा इतिहास मोठा आहे. चांगल्या चांगल्या मोठ्या मोठ्या प्रतियोगितेमध्ये आपल्या बॅटच्या बेसवरती प्रतिस्पर्ध्याला पुरून उरण्याची ताकद ठेवणारा खेळाडू, जो पहिल्या चेंडूवरती ऋषी नातूचं स्वागत त्यानं स्वॅगनं केलं आणि डीप लॉग ऑफ मध्ये 4 धावांबरोबर सुरुवात. संदीप काळेचा फटका स्क्वेअर लेग मागे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येऊन थांबला, उभा राहिला आणि बॉल हातातून शेवटच्या क्षणी त्याच्या हातातून पडला. आणि तुम्ही झेल साध्या सुद्या मामूली खेळाडूचा सोडला नाही. संदीप काळेला जीवनदान देणं म्हणजे तुम्ही कुराट पायावरती मारली नाही तर कुराडीवरती जाऊन पाय ठेवलाय. वाराचा वेग आहे लेफ्ट हँड बॅटरला अनुसरून आणि अशा परिस्थितीमध्ये अशा खेळाडूला जीवनदान मिळणं हे संघाला नुकसान करणारी गोष्ट ठरणारी. हा बॉल स्क्वेअर लेग मध्ये खेळला बॉल. तिकडे बघायचंय आमचा आयोजकांचा स्टाफ काम करतोय काय या चेंडूवरती. धावा जेवढ्या पळून आल्या तेवढ्या धावा घेतल्या जाणार आहेत. 2 धावा 2 धावेंनी धावपलकीवरती खेळ पुढे येईल. पहिल्या षटकाचा खेळ ऋषी नातू. पुन्हा एकदा बॉल बॅट शिकड पहिल्या स्लीप मध्ये आपण पाहाल हा चेंडू. यष्टिरक्षक वैभव थोरात आणि त्यांचे चिरंजीव तुम्हाला पहिल्या स्लीप मध्ये काम करताना पाहायला मिळतील, ज्यांनी आज त्यांच्या मुलांना सुद्धा घेऊन आज मैदानावरती नात्यातली विविधता आहे. भारताच्या संघाकडून सुद्धा आपण मांजरेकर आणि त्यांच्या मुलाला खेळताना बघितलं होतं एकत्रित. यावेळेस कव्हर मध्ये झेल याआधी सुटला होता, मात्र त्यानंतर संदीप काळेला खूप लवकर थांबवून टाकलं ऋषी नाथूनं. मोठा हादरा देऊन टाकला प्रतिस्पर्ध्याला. ऋषी नाथू पहिल्या विकेटचं पतन, पहिला धक्का. नव महाराष्ट्र क्रिकेट क्लब भिवरी. गेल्या अनेक वर्षापासून पुरंदर तालुक्यातला हा भिवरी गावचा संघ क्रिकेटमध्ये ऍक्टिव्ह आहे. कारण काही संघ पुरंदरमधले आत्ता हल्ली क्रिकेटमध्ये किंवा जास्त कमर्शियल लेवलचं क्रिकेटकडे वळलेले आहेत. मात्र भिवरीची टीम गेल्या अनेक वर्षापासून व्यावसायिक गटामधलं क्रिकेट खेळते. बाहेरच्या गावातल्या स्पर्धा खेळण्यासाठी भिवरीची टीम कायम दिसते. त्यामुळे गेल्या अनेक वर्ष हा संघ नव महाराष्ट्र भिवरीचा आपण पाहिला आहे. आणि आज आपल्या तालुक्यातल्या एका मोठ्या प्रतियोगितेला भाग होत असताना, सामोरं जात असताना या स्पर्धेसाठी ती टीम उभी आहे आणि तो संघ तुम्हाला आतमध्ये पाहायला मिळेल. आज सिद्धेश्वर पिंपळगावच्या अगेन्स्ट त्यांना लढायचं आहे. रेड कलरची कॅप परिधान करून आपण पाहाल न्यू बॅटर मैदानावरती दाखल होतील नव महाराष्ट्र भिवरीकडून. राहुल कटके. राहुल कटकेंना आता समोर आपल्या संघाचा डाव सांभाळण्याचं काम करायचं आहे. ऋषी नातू पहिलं पॉवर प्लेचं षटक जे रेस्ट्रिक्शन्स फील्ड सेटअप वरती आहे, त्या रेस्ट्रिक्शनचा पुरेपूर फायदा आपण पाहतो घेण्याचं काम भिवरीला करावं लागेल. बॉल पुन्हा विरुद्ध दिशेने हा चेंडू शॉट अटेम्प्ट करण्याच्या प्रयत्नात थोडासा खाली राहिलेला चेंडू आहे. तितक्या वेगात चेंडू टाकतो ऋषी नातू, तितक्या वेगात चेंडूला स्विंग करण्याची, चेंडूला वळण देण्याची ताकद या खेळाडूकडे आहे. आणि तुमच्याकडे हल्ली व्हेरिएशन असल्यानंतर तुम्ही चांगले गोलंदाज होता हे निश्चित आपल्याला सगळ्यांना ठाऊक झालेलं आहे. एक षटकाचा खेळ संपला. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावपलकीवरती 8 धावांचा आकडा धावपलकीवरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये.
8 धावा धावपलकीवरती आहे. षटक 2 ला सुरुवात होईल. दुसऱ्या क्रमांकाचं षटक टाकण्यासाठी बॉलिंग मार्कवरती गौरव शितोळेला आणलाय, जो दुसऱ्या षटकासाठी आता पुढे बॉलिंग ट्रॅकवरती धावणार आहे. अभ्यास महत्त्वाचा असतो तुम्ही बघाल, आणि क्रिकेट आज असा खेळ आहे की तुम्ही किती प्रॅक्टिस केली तरी तुम्हाला कमी पडेल. त्यामुळे तुमची गुंतवणूक खूप महत्त्वाची. आता ती गुंतवणूक किती असावी हे सांगता येत नाही. हुसेन बोल्टचं उदाहरण तुम्ही घ्या. 2 मिनिटं पळण्यासाठी 20 वर्ष हुसेन बोल्टनं गुंतवणूक केली होती. 2 मिनिटं पळण्यासाठी 20 वर्ष गुंतवणूक करणारा हुसेन बोल्ट ऑलिम्पिकचा बादशाह राहिला. आज आपण विचार करू शकत नाही इतका पैसा हुसेन बोल्टकडे. मात्र 2 मिनिटं पळण्यासाठी 20 वर्ष गुंतवणूक केली होती. या खेळात किती तुम्ही प्रॅक्टिस करा तुम्हाला कमी पडेल, त्यासाठी सरावच महत्वाचा. षटक क्रमांक 2 पहिला बॉल बऱ्याचशा वेगात ती बॅट फिरली होती. मोठ्या फटक्याच्या शोधामध्ये जायचंय, मात्र बॅटवरती तो चेंडू व्यवस्थित मिडल होताना दिसला नाही. डॉट बॉलची सांगता तिथे पाहायला मिळेल. षटक क्रमांक 2 मधला पहिला चेंडू गौरव शितोळेनं निर्धाव टाकलाय. संघांसाठी मोठी मेजवानी आज ही स्पर्धा देते. गाय आतमध्ये आलेले त्यांना जाऊ द्या, मारणार नाही, पळू नका. प्रणय सोनवणेची टीम मैदानावरती घेऊन या. प्रणय, आपल्या टोळीची आवश्यकता आहे, पटकन या. प्रणय सोनवणे कोण आहे त्यात मग नक्की? गुलाबी शर्ट प्रणय सोनवणे 888 302 बदललाय 888. त्या गाईला सुद्धा बघायचंय कोण जिंकतंय. गाय डायरेक्ट अशीच घटना घडली होती. तुम्ही बघा ग्रामीण भागामध्ये अशा घटना बघायला मिळतात. त्या दिवशी सुद्धा मोठी बकरी आली होती. मला वाटतं फलटणमध्ये एक स्पर्धा होती. ऑन स्क्रीनवरती प्रणय सोनवणे तुम्ही दिसलाय गाय घेऊन जाताना. ते फुटेज संध्याकाळी तोडून टाका आणि 2 महिने हे इंस्टाग्रामला दिसेल. 2 महिने इथून पुढे. आणि ती गाय डायरेक्ट मंदिराकडे बांधून या सर. प्रणय सोनवणे काही कोणाची माहीत नाही, मात्र प्रणयनं ती नेली आहे बाहेर. धन्यवाद प्रणय भाऊ. त्यांची टोळी बघा किती ऍक्टिव्ह आहे. त्यांना थोडक्यात जाणवलं होतं की आपल्या स्पर्धेवरती थोडंसं नुकसानकारक किंवा थोडंसं आपण पाहतो व्यत्यय येतोय, लगेच टीम आतमध्ये आली. धोका दिसला की प्रणय सोनवणेची टोळी पळते आतमध्ये. आणि प्रणय सोनवणेच्या वरती कॅमेरा आहे. ती गाय त्यांनी त्यांच्या मालकाला व्यवस्थित त्यांच्या हाती दिलेली आहे, त्यामुळे त्यांचे आभार. या ठिकाणी उपस्थित होत आहेत आमचे सन्माननीय दिलीप दादा धुमाळ यांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे. दादा आपलंही या स्पर्धेमध्ये आम्ही मनापासून स्वागत करतो. आपण मुख्य व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हा. राहुल कटके यांच्यासाठीचा हा चेंडू स्क्वेअर बॉलचा कॉल पंचांनी यावेळेस दिलाय आणि एक अतिरिक्त धावेने धावफलक पुढे येईल. आतापर्यंत या षटकामधले चेंडू जर तुम्ही बघितले टाकून झालेत ते म्हणजे 1.3 षटकांचा खेळ आतापर्यंत टाकून झाला. 1.3 षटकांच्या समाप्तीनंतर 11 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. ग्रामीण भागामध्ये अशा प्रसंग बघायला मिळतात मैदानावरती, विशेष म्हणजे पशुपक्षी येणं किंवा ही मजा तुम्हाला ग्रामीण भागातच बघायला मिळेल, दुसरीकडे कुठेच बघायला मिळणार नाही. फाईन लेगमध्ये हा चेंडू. हे निसर्ग संपत्तीनं असं समृद्ध असणारं गाव म्हणून ग्रामीण भागाची ओळख आहे. एकदा इंटरनॅशनल क्रिकेटचीच मॅच अशीच थांबली होती. इंटरनॅशनल क्रिकेटची मॅच थांबण्या पाठीमागचं कारण होतं मावाळाच्या माशा आल्या होत्या आतमध्ये अख्ख्या. सगळे खेळाडू जागची जागी झोपले होते. ती घटना, ती मॅच मला आठवत नाही, मात्र मी उद्या ती नक्की सांगेल की कोणती मॅच होती, कधी तो सामना थांबला होता. बॉल यावेळेस पुन्हा एकदा बाऱ्याच्या वेगात ती बॅट फिरली होती, मात्र पुन्हा एकदा तो बॉल बॅटवरती व्यवस्थित मिडल होत नाही. एक चांगली किफायतशीर गोलंदाजी आतापर्यंत समोर दिसले. लाईन लेंथवरती चेंडू ठेवण्याचं काम केलं जात आहे. दुसऱ्या षटकाचा खेळ समाप्तीच्या दिशेनं वाटचाल करत असताना आतापर्यंत टीम नवमहाराष्ट्र भिवरी 13 धावा धावपलकीवरती आपण बनवू शकलेला आहे. 13 धावांचा आकडा. हा धावपलक शरीराचा वेध, शरीरावरती जाऊन तो चेंडू आदळलाय आणि एक धाव येईल. 2 षटकांचा खेळ आतमध्ये टाकून पूर्ण होतोय. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलकीवरती 14 धावांचा आकडा पूर्ण झालेला आहे. 2 षटकांचा खेळ टाकून पूर्ण झाल्यानंतर 14चा खेळ षटक क्रमांक 3 ला सुरुवात होते आणि तिसऱ्या क्रमांकाचं षटक टाकण्यासाठी संकेत काकडे हा बॉलिंग मार्कवरती षटक क्रमांक 3 घेऊन धावताना दिसणार आहे.
संकेत काकडीला सुद्धा आज वैद्यकीय क्षेत्रामध्ये आम्ही काम करताना बघतोय. मोठ्या मेडिकलचा आज तो स्वतः एक भाग आहे, वैद्यकीय क्षेत्राबरोबर संलग्न आहे, एका मोठ्या कॉलेज इन्स्टिट्यूटचा भाग आहे आणि आज क्रिकेट इंडस्ट्रीमध्ये सुद्धा एक मोठं नाव. त्या दिवशी सुद्धा मेडिकल कॉलेजेस फार्मा लीगमध्ये ओतूरमध्ये या खेळाडूंना आपल्या खेळाच्या जोरावरती ते मैदान गाजवून सोडलं. डेलॉनिक्स फार्मा कपचा मॅन ऑफ द सिरीज ऋषी नातू गेले 2 वर्ष डेलॉनिक्स फार्मा कपचा मॅन ऑफ द सिरीज होतोय आणि फराटे कॉलेज ऑफ फार्मसी मांडवगण फराटा येथे याचं प्राध्यापक म्हणून काम करणारा खेळाडू आहे. तर दुसऱ्या साईडला तुम्ही बघाल नव महाराष्ट्र भिवरी. 2 षटकामध्ये कमीत कमी टीम तुम्हाला 25-30 धावा इथून पुढे गोळा करायचे आणि त्या धावा जर आपण गोळा करू शकला तर मग नव महाराष्ट्र भिवरी जबरदस्त फाईट देईल प्रतिस्पर्ध्याला. ही माहीत आहे, राहुल काठेला सुद्धा माहीत आहे, अमोलला सुद्धा माहीत आहे की आपल्याला इथून पुढे कमीत कमी 25-30चा नॉक द्यायचा आहे आणि त्यासाठी तसा खेळ आपल्याकडनं अपेक्षित आहे. टू फाइट द अनबीटेबल फोर, चेस युअर ड्रीम्स, ड्रीम्स टू कम ट्रू. सपने सच होते हैं, बस आप उन सपनों का पीछा करना बंद मत करो. हा स्वप्नांचा पाठलाग आहे. 15 धावा धावपलकीवरती एका मोठ्या स्पर्धेचं चॅम्पियन होण्याचं स्वप्न उराशी बाळगून आलात. हे उराशी बाळगलेलं स्वप्न पूर्ण होईपर्यंत मैदान नाही सोडता येणार. संकेत काकडे पुन्हा एकदा स्विंग अँड मिस ही कहाणी. शरीरापासून दूरवरती चेंडू ठेवले जात आहेत आणि टर्न होतोय. सिमेंट विकेट आपण कालच सांगितलं होतं की सिमेंट विकेट टेनिस बॉलवरती आणणारा पहिला जिल्हा सोलापूर. टेनिस बॉल क्रिकेट इंडस्ट्रीमध्ये सिमेंट विकेट सोलापूरनं आणलं. हल्ली तुम्हाला विकेटचे प्रकार बघायला मिळतात. आता माती विकेट तर जास्त राहिलीच नाही. काही ठराविक स्पर्धा आहे जिकडे माती विकेट. त्या दिवशी मी दापोलीमध्ये माती विकेट बघितलं. मात्र माती विकेटवरती खेळण्याचा आनंद सुद्धा खूप वेगळा आहे. एक धाव जो बॅट आणि बॉलचा संपर्क नाही, पंचांच्या इशाऱ्यातून क्लिअर होईल. लेग बायची एकच सिंगल तिकडे प्राप्त होते. एका धावेने टीम पुढे येण्याचं काम करते. हेही महत्त्वाचं आहे की एका जागेवरती नाही थांबायचं, थोडासा वेग कमी करून मात्र पुढे चालत राहू. कारण एकदा का दबाव जर तयार झाला, प्रेशर जर क्रिएट झाला तर मग तिथून माघारी येणं थोडंसं कठीण होईल. त्यामुळे धावा येत राहणं, धावा घेत राहणं हे नव महाराष्ट्र भिवरीकडून महत्त्वाचं आहे. आज भारतामध्ये सर्वाधिक जास्त क्रिकेट कुठे खेळलं जात असेल तर ते महाराष्ट्रात खेळलं जातं. लॉकऑफमध्ये खेळलेला हा चेंडू आहे आणि त्यात पुण्यामध्ये क्रिकेटसाठी मोठं वेड आहे. पुण्याचं क्रिकेट हे ओळखलं जायचं पहिलं हप्पीश क्रिकेटपासून. मात्र आत्ता पुण्याचं क्रिकेट इतकं डेव्हलप झालेलं आहे. यावर्षी ISPL मध्ये सुद्धा भाग होणाऱ्या संख्या जी खेळाडूंची पुण्यातली ती वाढलेली आहे. त्यामुळं पुणे जिल्हा आहे आपला आणि पुणे समृद्ध आहे. सांस्कृतिक IT हब आहे. ही पुण्याची ओळख आहे आणि पुण्यातलेच 2 मोठे तालुके आहेत ज्या 2 तालुक्यांचा इतिहास सुद्धा मोठा आहे. दौंड आणि पुरंदर. दोन्ही तालुक्याला राजकीय वारसा मोठा आहे, सामाजिक वारसा मोठा आहे आणि इतिहासाच्या खुणा जपून ठेवण्याचं काम पुरंदरनं केलंय. तर दुसऱ्या साईडला तेच काम दौंडनं सुद्धा केलेलं आहे आणि या 2 तालुक्यांमधली 2 गावं आहेत. एक भिवरी आणि दुसरा पिंपळगावचा संघ. तिसरं षटक बॉल संकेत काकडेचा बॅक एंड डिलिव्हरी होते. रीड केलं होतं राहुल काटेचा टान्स यावेळेस आणि त्यानंतर तो चेंडू रीड करत टाकलेला बॉल पुन्हा एकदा निर्धाव. राहुल कटके तुम्हाला बघायला मिळतील आतमध्ये. राहुल कटकेंचा सुद्धा टेनिस बॉल इंडस्ट्रीतला इतिहास मोठा सांगितला जातो. कारण नवमहाराष्ट्र भिवरी पुरंदर तालुक्यासाठी एक मोठं आयोजन करण्यासाठी पण त्यांची ओळख आहे. विशेष म्हणजे 40+ खेळाडूंसाठी एक मोठा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्यासाठी कायम त्यांची महत्त्वाची भूमिका आहे. रोहन गरदडे इथे आपल्या बरोबर येत आहे. वैभव थोरात यांच्या चिरंजीवांना जर बॅटिंग आली तर त्यांच्या प्रत्येक षटकाराला 500 रुपयांचं पारितोषिक दौंडचे कृष्णा रोहन गरदडे यांकडून हे बक्षीस आपण पाहतो त्यांनी घोषित केलेलं आहे. तर त्यांच्या प्रत्येक धावेसाठी 101 रुपयांचं पारितोषिक. रोहन गरदडे इथे आपल्या बरोबर येत आहेत ऑनलाईन पद्धतीने. दौंड टेनिस बॉल क्रिकेट इंडस्ट्रीतला हा सुद्धा एक मोठा स्टार आहे. ऑल इंडिया ओपन मधलं एक मोठं नाव आहे आणि आज पिंपळगावची टीम खेळते. सहकार्यामध्ये आहेत. नवमहाराष्ट्र भिवरीचे सुद्धा आपण पाहतो खेळाडू काही मित्र आहेत. दोन्ही टीमसाठी त्यांनी खूप साऱ्या शुभेच्छा पाठवलेल्या आहेत. या स्पर्धेचं तोंड भरून कौतुक केलंय. त्यांचंही या स्पर्धेमध्ये आम्ही स्वागत करतो. शेवटचं षटक वैभव थोरात बॉलिंग मार्कवरती आलेले आहेत. ज्यांना शेवटचं षटक टाकायचं आहे.
वैभव देव बॅटर आतमध्ये आलेत. बाईची एक सिंगल, मुख्य पंचाने दिलेला हा कॉल. बाईच्या एका सिंगल बरोबर आहे धावफलक पुढे. आज तानाजी खळदकर टीम मध्ये नाहीये. अजून एक ऋषी नातूची कमतरता टीम मध्ये आहे. दोन महत्वाचे खेळाडू अजूनही टीम मध्ये आपण पाहतो आज संघाचा भाग नाही आहेत. शेवटच्या षटकातले शेवटचे काही चेंडू शिल्लक आहेत. वैभव थोरात बॉलिंग मार्क वरती तयार. हा बॉल स्क्वेअर लेग मध्ये. हा चेंडू मात्र प्रॉपर टायमिंग केलाय, जज केला आणि बॉल स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे मारलाय. 6 धावांसाठी षटकार. या षटकाराने धावपलक्यावरती 25 पूर्ण झालेले आहेत. पंचवीस धावा धावपलक्यावरती 9 महाराष्ट्र भिवरी. हा बॉल स्क्वेअर लेग मध्येच, मात्र यावेळेस शतरक्षक तिथे उभे आहेत. झेल होईल. राहुल सरांचा खेळ थांबलाय. न्यू बॅटर आतमध्ये पहिलाच बॉल फेस केलाय त्यांनी आणि बॉल पाठवलाय फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर. 4 आलेत. या चौकारानं धावसंख्या पुढे जाईल. 4 षटकं टाकून पूर्ण झालेत आणि 29 धावा धावपलक्यावरती. विजयासाठी बनवायच्या 30 धावा 4 ओव्हरमध्ये सिद्धेश्वर पिंपळगाव. पिंपळगाव टीमचे जे ORSचे पॉकेट आहेत ते इथे आहेत, ते आपण घेऊन जायचं आहे. आयोजकांकडून प्रत्येक टीमला ORS आहे. वैभव थोरात सरांना विनंती, आपण इथे यायचंय. वैभव थोरात सर, आपण इथे या.
ORS घेऊन जा. प्रथमेश भालेरावला द्या. चला बॅटिंग टीम सिद्धेश्वर. याच्यासाठीचं टार्गेट आहे. मॅचला सुरुवात होते. पहिल्या षटकाचा खेळ सुरू झालेला आहे. पहिला चेंडू टाकण्यासाठी बॉलिंग मार्कवरती आले संदीप काळे बॉलिंग मार्कवरती. तर ऋषी नाथू पहिल्या बॉलला विरुद्ध दिशेने फेस करण्याच्या प्रयत्नात गेले होते. पहिला बॉल त्यांना डॉट आहे. या आधीची मॅच मात्र डोळ्यासमोर ठेवा. काय सामना राहिलाय. आवाळवाडी आणि सुपा या दोन टीम खेळलेल्या आहेत. कमी धावपलकेमध्ये सुद्धा खेळ किती रंगतो हे या आधीच्या मॅचनं दाखवून दिलं होतं. आज तुमच्यासाठीचा प्लॅटफॉर्म मोठा आहे, रंगमंच मोठा आहे आणि आयुष्याच्या रंगमंचावरती वावरताना असं वावरा की तुमची भूमिका जरी संपली तरी तुमच्यासाठी टाळ्या मात्र काय माजत राहिल्या पाहिजेत. आणि एक मोठा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देणारे या स्पर्धेचे आयोजक विघ्नार्थ प्रतिष्ठान, समस्त ग्रामस्थ वीर. गौरव बॅकफुटवरती गेलाय, कव्हर मध्ये बॉल मारलाय. जागा बनवण्याच्या प्रयत्नात दिसत होता मात्र क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल झेल होतोय आणि या झेल बरोबरीत पहिला धक्का टीम सिद्धेश्वर पिंपळगाव. सिद्धेश्वर पिंपळगावला पहिला धक्का संदीप काळेनं पहिल्याच ओव्हरमध्ये देऊन टाकला. पहिला धक्का आहे. पहिल्या षटकामध्ये एक धाव धावपलकेवरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. तर नवीन फलंदाज आतमध्ये आलेले आहेत संकेत काकडे. या आधीच्या मॅचमध्ये संकेत काकडेला बॅटिंगसाठी आपण बघू शकलो नाही मात्र या मॅचमध्ये आता तो 3 नंबरवरती बॅटिंगसाठी आतमध्ये आलाय. पहिलाच बॉलला पुन्हा विरुद्ध दिशेने खेळण्याच्या प्रयत्नात गेलेत. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये तुम्हाला बऱ्यापैकी प्रत्येक फलंदाज 2-3 चेंडू नंतर रिव्हर्स पूल स्विच हिट खेळण्याच्या प्रयत्नात 100% दिसतो.
लेदर बॉल क्रिकेट टुर्नामेंट किंवा लेदर बॉल क्रिकेटच्या तुलनेमध्ये टेनिस बॉलमध्ये जास्त फटके रिव्हर्स किंवा त्यावरती जोर दिला जातो. तुम्हाला लेदरमध्ये इतके असे फटके बघायला मिळणार नाहीत. हा बॉल यावेळेस गॅपमध्ये हा चेंडू पाठीमागे डीप कव्हर पॉईंटमध्ये बॉल खेळला आहे. 2-3 क्षेत्ररक्षक चेंडूला थांबवण्यासाठी प्रयत्नशील होते. आता बॉल गेलाय निघून डीप कव्हर पॉईंट सीमारेषेच्या बाहेर. धावा 4 आले तिकडे संकेत काकडेला. ऑलरेडी वाईड लाईनवरती जाऊन थांबला होता. शेवटच्या क्षणी बॅटच्या स्टिकरवरती बॉल खेळ 4 धावा तिथे. या चौकारानं धावपळीवरती 5 पूर्ण आहेत म्हणजे अजूनही 25 धावांची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. 25 धावा विजयासाठी अजून सिद्धेश्वर तुम्हाला आवश्यक असणारं आव्हान आहे. इथून पुढे लढायचंय अजून 25 धावांसाठी. संदीप फील्ड सेटअप थोडासा बदलवतोय, चेंज करतोय, अपडेट करतोय. फील्ड सेटअप अपडेट करावा लागतो स्वतःला. सो नाही अपडेट केलं तर तुम्ही काळाच्या ओघात मागे पडता. असे असंख्य उदाहरण आहेत की जर तुम्ही अपडेट नाही होऊ शकला तर मग मागे जाऊ शकता. आई बॉल समोर पाहायचं विरुद्ध दिशेने खेळण्याच्या प्रयत्नात बाईचा कॉल पंचांकडून. 18 चेंडू शिल्लक राहतील आणि 18 चेंडूमध्ये बनवायच्या त्या 24 धावा. बदल हा निसर्गाचा नियम सांगितला जातो. वेळेनुसार आपल्याला बदल करावा लागतो, स्वतःमध्ये बदल करावा लागतो. हल्ली तुमचा मोबाईल सुद्धा अपडेट करावा लागतो तुम्हाला काही वेळानंतर. नोकिया हँडसेटचं उदाहरण तुम्ही घ्या. नोकिया मोबाईल आपण वापरायचो, बऱ्यापैकी सगळ्यांनी नोकिया वापरलेला आहे. तो मोबाईल गुणवत्तेत कुठेच कमी नव्हता. तो कुठेच गुणवत्तेत नोकिया हँडसेट कमी नव्हता. मात्र आज तो कुठेच नाही मार्केटमध्ये. का तर त्यांना बदलता आलं नाही, काळानुरूप त्यांना स्वतःत बदल करता आला नाही आणि तो नोकिया हँडसेट मार्केटमधून संपून गेला जो गुणवत्तेत थोडाही कमी नव्हता. त्यामुळे अपडेट बदल हा करावाच लागेल मॅचमध्ये. चालू आयुष्यामध्ये 18 चेंडूमध्ये 24 धावांचा प्रवास शेष आहे. संकेत काकडेला पुढे बघतोय आपण. तर बॉलिंग मार्कवरती दुसऱ्या षटकासाठी अक्षय कटके. नवमहाराष्ट्र भिवरीचा एक महत्वाचा भाग असणारा खेळाडू आहे अक्षय कटके. जो निशब्द आहे तो अक्षय, ज्याचा खेळ जास्त बोलका आहे असा खेळाडू बॉलिंग मार्कवरती तो षटक क्रमांक 2 टाकण्यासाठी आणलाय. तर बघायचं संकेत काकडे या मॅचमधून इथून पुढे कसा टच देईल. ऋषीनाथूला नॉन स्ट्राईक एंडला ठेवलंय बराच वेळ. संकेत काकडेचा पहिला बॉल आपण पाहतो. अक्षय कटकेनं पहिला बॉल तिकडे टाकला होता. पहिल्या चेंडूवरती फक्त एक सिंगल धाव त्या चेंडूवरती येईल. दुसऱ्या धावेसाठी ऋषीनाथू तयार नाहीये. 18-24चं समीकरण एका लेग बाईच्या या सिंगलच्या मदतीनं 17 चेंडूवरती येईल. 17 चेंडू आणि बनवायच्या त्या 23 धावा. 17 चेंडूमध्ये 23 धावांचा हा प्रवास आपण पाहिला. डावामध्ये ध्येय प्राप्तीकडे जात असताना सर्वात महत्वाचे त्या प्रवासात जात असताना जगलेले क्षण. एकदा निघून गेलेला क्षण तुम्हाला परत आणता येत नाही आणि इथून पुढचा प्रत्येक क्षण नीटच पुढे फेस करावा लागणार आहे. लढाई विचारांची, सत्यज्ञान पुन्हा ब्रह्मास्त्र. ऋषीनाथू स्वतःच्या मनगटावरती विश्वास असणारा खेळाडू आहे आणि स्वतःच्या मनगटावरती विश्वास असणाऱ्याला दुसऱ्याच्या सामर्थ्याची भीती कधीही वाटत नाही आणि अशा सामर्थ्याला हरवण्याचं धाडस मन नियती सुद्धा करत नाही. सामर्थ्य आहे हातात, स्वप्न डोळ्यात घेऊन चल, परिस्थितीशी भिडवून जाती 2 हात करत चल, विजय तुझाच होईल. त्यावेळेस मात्र मागे वळून बघू नकोस. हे जग फार सुंदर आहे, फक्त तू खचू नकोस. याच खेळाडूला थांबवायचं अक्षय ऋषीनाथूला. हो हा बॉल यावेळेस थोडासा खाली राहिलेला चेंडू होता. एक धाव ती येईल बाईच स्वरूपात. बाईचे एक सिंगल. 15 चेंडूमध्ये बनवायच्या त्या 16 धावा. 15 चेंडूमध्ये 16 धाव्यांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. संकेत काकडे ही मॅच फिनिश करून टाकेल का या षटकामध्ये. 15 चेंडूमध्ये 16ची आवश्यकता असताना संकेत काकडेचा टच या मॅचमधून या षटकामध्ये जर दिसला तर त्याचा तो झंकार मोठा राहील. बॉल फुल लाईनचा चेंडू कव्हर पॉईंट मध्ये थोडासा फुंबल आहे. एकच धाव त्या चेंडूवर देईल. एका धावे बरोबरीत एका चेंडू बरोबरीत कॅल्क्युलेशनमध्ये बदल होताना दिसणार आहे. मॅच की का आणि कमी धावपलक्यामध्ये सुरू असणारा संघर्षाचा लढा आहे. लढण्याचा इतिहास दोन्ही तालुक्यांचा, दोन्ही गावांचा मोठा आहे आणि तो इतिहास पुढे घेऊन
ऋषीनाथू उंच आकाशात बॉल आसमान दाखवलाय आणि बॉल सरळ पुलावरून पलीकडे. या षटकारानं मॅच मधली उत्सुकता कमी करून टाकलेली आहे. प्रणय सोनवणेचा तोल बिघडला थोडा बॉल आणण्याच्या प्रयत्नात. 888 थोडेसे पाय घसरून पडले खाली. 888च्या टीमचा विशेष सन्मान होईल रविवारी. 2 तुकड्या उभ्या केलेल्या आहेत अण्णांनी. आणि हा विघ्नहर्ता अर्थ मित्रमंडळाचा स्टाफ आहे ना, यांना सांगावं लागत नाही की हे काम आपलं आहे, हे काम तुमचं आहे. प्रत्येकाला आपापली जबाबदारी माहीत आहे आणि प्रत्येकाने घेतलेली जबाबदारी तुम्ही बघा आणि त्या जबाबदारीच्या प्रयत्नानंतर ही स्पर्धा अजून खुलून दिसते. हे विघ्नहर्ता मित्रमंडळानं दाखवून दिलंय. हे कधी कोणाला सांगावं लागत नाही की हे काम तू कर किंवा हे काम तुझं आहे. प्रत्येकानं आपली जबाबदारी आपल्याकडे घेतली, जे पडेल ते काम घेतलंय केलंय. आणि आज श्रीनाथ चषकाचं एक देखणं नेटकं आयोजन ह्या आयोजकांनी करून दाखवलं. त्यामुळे त्याचं श्रेय हे आयोजकांना मोठं जातं आणि त्या पाठीमागे उभे असणारे सगळे दानशूर देणगीदार ज्यांनी ही स्पर्धा उभी करण्यासाठी मोठी मदत केलेली आहे. बॉल झालेत का? 2 षटकं टाकून झालेले आहेत. 12 चेंडू. 12 चेंडूमध्ये बनवायच्यात 8 धावा. 12 चेंडूमध्ये 8 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. तिसऱ्या षटकाला सुरुवात होणार आहे. आवलवाडी स्पोर्ट्स क्लब संघाचे कॅप्टन इथे उपस्थित होतील आणि लगेच यामधल्या विजेत्या टीम बरोबर त्यांचा टॉस कव्हर केला जाणार आहे. 12 चेंडू 8ची मॅच. ऋषीनाथू हा बॉल समोर लॉग ऑफ मध्ये खेळण्याच्या प्रयत्नात थोडासा बॉल व्यवस्थित मिळेल नव्हता चेंडू झालेला. 1 धाव येईल. एका धावेनं शेवटचे 11 चेंडू खेळत राहतील आणि 11 चेंडूमध्ये सामना जिंकण्यासाठी बनवायच्या अजून 7 धावा. 11 चेंडूमध्ये 7 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. बॉल यावेळेस टर्न मिळाला. थोडासा स्विंग अँड मिस आणि या डॉट बॉल बरोबर शेवटचे 10 चेंडू खेळात आणि 10 चेंडूमध्ये 7चा खेळ. फुल टॉस हा बॉल. लॉग ऑन मध्ये खेळलेला चेंडू. क्षेत्ररक्षक संदीप येईल बॉलवरती. 2 धावा त्या चेंडूवरती येतील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावेंनी धावफलक पुढे. 25 पूर्ण झालेले आहेत. आता इथून पुढे फक्त 5 धावांची आवश्यकता सिद्धेश्वर पिंपळगाव संघ सामना जिंकण्यासाठी. 5 धावांची गरज. संकेत काकडे संपवतो या मॅच आणि क्वार्टर फायनल मध्ये दाखल होते दुसरी टीम सिद्धेश्वर पिंपळगाव आणि सामना होईल आवळवाडी स्पोर्ट्स क्लब आणि सिद्धेश्वर पिंपळगाव. यावेळेस पुणे हवेली तालुक्यातला आवळवाडीचा संघ लढेल टीम दौंड तालुक्यातील सिद्धेश्वर पिंपळगाव बरोबर आहेत. 2 मोठ्या तगड्या फौजा एकमेकांच्या समोर लढतील. 2 मोठ्या डोंगरांची टक्कर आहे आणि या 2 डोंगरांच्या टक्करमधून होणारा ब्लास्ट किती मोठा आहे हा या शेवटच्या मॅचमध्ये आपल्याला अनुभवायला मिळेल. आणि ज्यावेळेस 2 मोठ्या टीम समोर येतात त्यावेळेस ते गुरगुरनं बघायला मिळतं आणि हे मॅचमधून ते अनुभवायला येईल. हा प्रेक्षक वर्ग आहे तुम्ही बघाल. हा निस्सीम प्रेक्षक वर्ग आहे. गावाकडचा प्रेक्षक आहे हा. काही प्रेक्षक घरची कामं करून हुरकून आलेला आहे. काही प्रेक्षक घराकडे निघताना थोडासा आपण पाहतो विरंगुळा घेत ह्या मॅचकडे बघत आपण पाहतो. पुलावरती उभा राहून हा मॅचचा आनंद घेताना हा प्रेक्षक आहे. तर हा ग्रामीण भागातला प्रेक्षक लक्षवेधी आहे. त्यामुळे एक मोठी टक्कर होते आणि या टक्करचा सामना होत असताना पुन्हा एकदा या मॅचमधला थ्रिल काय घडतंय काय बिघडतंय ऐकण्यासाठी जाऊ आपण खंडाळा तालुक्यातील असणारे सातारा जिल्ह्यातील आमचे सहकारी सूरज धायगुडे सरांकडे, जे या मॅचसाठी आपण पाहतो आपल्या बरोबर जॉईन होतील. या आधीच्या पर्वामध्ये सुद्धा हा आवाज या मैदानावरती घुमला होता आणि इथे हा आवाज यावर्षी आपल्याला ऐकायला मिळतोय. अशा आमचे सूरज धायगुडे सर या मॅच इन लाईव्ह ॲक्शन कहाणी आपल्यापर्यंत घेऊन येतील. तर टॉस होतोय आवळवाडी टीम सिद्धेश्वर पिंपळगाव.